असो, 2.5 महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देऊन विषय संपत नाही. सरकारने ज्या पद्धतीने एसआयटीच्या माध्यमातून असेल किंवा अनेक यंत्रणाच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे, ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तो वाल्मिक कराडाच्या पासून आणि कोण कोण त्याच्यामध्ये लोक हे दडलेले आहेत या क्रूर हत्येच्या माध्यमातून, किंबहुना हे जी दहशत या बीडमध्ये निर्माण केलेली आहे, हे सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं आहे. म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा नुसतं चर्चा करत राहण्यापेक्षा पुढं सरकार काय करणार आहे आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले आहे. तुम्ही नेमकं पुढं कसं जाणार आहे ह्याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं. इथं कोणाचं अभिनंदन कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सगळे निर्णय घ्यावेत अशी माझी सरकारला सूचना आहे. ज्या पद्धतीने क्रूर जे फोटो आहेत ते समोर येत आहेत, कुठेतरी सरकारला राजीनामा घ्यायला इतका वेळ का लागला असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. नाही, निश्चित आहे. मला तर असं आठवतं की मी पहिला ज्यावेळी गेलो होतो तिथं गावी, आणि गावी गेल्यावर मी पहिला होतो महाराष्ट्रात ज्यांनी सांगितलं की वेळ घालू नका आणि राजीनामा म्हणजे यांची हक्कलपट्टी करायला पाहिजे. 2-2.5 महिने घालवलेत आणि वर हा माजी मंत्री म्हणतो की माझ्या वैद्यकीय माझ्या अडचणीच्या मी राजीनामा देतो. किती मगरूरपणा आहे, म्हणजे एवढं होऊन सुद्धा हा मगरूरपणा. ह्याच्यावर का कोण बोलत नाही? देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, पहिल्या दिवशीपासून मी सांगत होतो. काल सुद्धा अजितदादा म्हटले नंतर बोलतो. देवेंद्र फडणवीस सुद्धा नुसतं ऐकून घेत होते. आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने, मला कुठल्या दुसऱ्या राज्याशी तुलना करायची नाहीये, पण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र ठेवायचं असेल तर कडक ते कडक कारवाई पाहिजे. राजीनामा नुसतं घेऊन चालणार नाही. एकीकडे हे प्रकरण होत असताना दुसरीकडे कोरटकर यांना सुद्धा अजून पकडलेलं नाहीये. त्यांचा फोन सिम कार्ड घेतले जरी असले तरी त्यांना अटक मात्र झालेली नाही. या सगळ्या सखोल गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. तर कोरटकर सुद्धा धाडस कशी होती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे तो बोलून गेला किंवा त्यांच्या मागं काय भूमिका नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर डोक्यासमोर ज्या गोष्टी नेहमी घडत असतात ते त्यांच्या तोंडातनं व्यक्त झाल्या. असे लोक महाराष्ट्रात कसे राहू शकतात आणि ह्याच्यात का प्रतिक्रिया देत नाहीत, का विलंब लावतात? एवढी जसं पाहिजे तसं महाराष्ट्रात बोलायचं, त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बोलायचं, हे फार वाढत चाललेलं आहे. अनेक आहेत, राहुल सोलापूरकर असतील, त्या कोरटकर असेल, या लोकांना चोप द्यायला पाहिजे. अब्बू आझमींनी देखील काल एक वक्तव्य केलं, ते म्हणजे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, त्याचबरोबर औरंगजेबाची स्तुती सुन्न उधळलेली आहेत, 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. पण या महाराष्ट्रात मला हेच करत नाही, असे लोक या औरंगजेबचं उदारीकरण कसे करू शकतात? या औरंगजेबनी छळ केला छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांना त्रास दिला, छत्रपती ताराबाई राणी साहेबांची 7 वर्ष लढला आणि लढला नाही, क्रूर पद्धतीने तो येत होता. लढाई करणं राजनीती हे वेगळा भाग आहे, क्रूर पद्धतीने तो यायचा. आणि अशा वेळी तो अबू आझमी सारखा सुद्धा आमदार असून सुद्धा माणूस हा औरंगजेबची कौतुक करतो. ह्या माणसांना महाराष्ट्रातनंच गेट आउट करायला पाहिजे. असे माणसं महाराष्ट्रात कसे राहू शकतात? मला आश्चर्य वाटतंय. आज तुम्ही आलेला आहात तर मुळातच आज येण्याचं कारण काय? ह्या संपूर्ण प्रकरणांच्या संदर्भात आज तुम्ही कोणाची भेट घेणार आहात? नाही, मला भेट घ्यायची गरज, कशाला भेट घ्यायची गरज आहे? सगळ्यांना, जनतेला, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे काय प्रकार चालू आहे. याला भेट देऊन काय करायचंय? आणि यांना भेट घेऊन आम्ही जर आमचं निवेदन देत असलो तर उपयोग आहे मग या पदावर राहून.